गुड मॉर्निंग गाईज, कसे आहेत सर्वजण. तर आज सकाळपासूनच व्हिडिओ चालू केला आहे कारण आज आहे प्रणाली ताईचा बर्थडे. आपण जाऊयात त्यांना विश करायला. त्यांना विचारलं, बघितलं मी पहिला घरी जाऊन, घरी नाही आहेत त्या, दुकानात गेल्यात. आज आपण दिवसाची सुरुवात आपली बर्थडे गर्लपासून करूयात. चला तर मग आपण त्यांच्या घरी जाऊ आणि मग भेटू. खूप दिवस झाले व्हिडिओ बनवलेच नाही. दादाचं लग्न वगैरे सगळं काय व्यवस्थित झालं आणि मग त्यानंतर थोडी विश्रांती घेतली आणि मग आजपासून रोजचे व्हिडिओ बनवण्याचं काम चालू करणार आहे. बघूया आजचा पूर्ण दिवस कसा जातो बर्थडे गर्लसोबत आपला. आणि नंतर शॉपवरती जायचं आहे, बाकीची कामं वगैरे सगळं काय आहे पेंडिंग आहे. पहिला बर्थडे गर्लला भेटू आणि मग पुढचं आपली जी कामं असतात नेहमीची ती करावीत लागणारच आहेत. तर जाऊया आपण त्यांच्या घरी. आई प्राणाली ताई कुठे? हॅपी बर्थडे गाईज. बोलल्याप्रमाणे आमचे ताई भाऊ खादी तो बाबू बघा. हॅपी बर्थडे बाबू. बघितलं, याला बोलतान ना बिल्लू. यकीचे अंघोळ झाले, दुसरीच झाले का? झाले झाले. बाबू हॅपी बर्थडे. संध्याकाळी चांगला ड्रेस घालून. प्रणय हॅपी बर्थडे. इकडे उलटा होतो तो आज द्या. वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. मनासारखा जोडीदार भेटो तुम्हाला. लाजले भारी. इकडं पण मस्त हिरवं हिरवं वातावरण. हे छोटंसं दुकान भारी वाटते, वडापावचे वाटतं. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज तुम्ही बघू शकता आम्ही कुठेतरी चाललो आहे गाडीवर. व्हिडिओमध्ये तर आता कुर्ती सांभाळणार आहे ती आमची माझी टेम्पो निकिता. ती बोलणार आहे आणि मी गाडी चालवतो. मला बोलायला मिळणार नाही, गाडी चालवतो. निकिता तू आपल्या फॅमिलीशी बोल. मला बोलायचं प्रश्नच फक्त काय आम्ही चाललो फिरायला. भारी अशा वातावरणात आम्ही चाललोय फिरायला. पाऊस पडलाय. कुठे नदी आहे? पुढे चालू आहे. तिला बारवी डॅमचं पाणी येत आहे का? थोड्या वेळात नदी लागणार आपल्याला एक. ती नदी म्हणजे दहागावची नदी बोलतात तिला. जिला मुरबाडी नदी आणि बारवी डॅम पाणी सोडलं जातं. ती नदी पुढे जॉईंट होती म्हणजे एक आपल्या उल्हास नदीला मिळते. अशा प्रकारे दोन नद्या दहागावच्या अलीकडे एकत्र असतात, मुरबाडी नदी आणि बारवी डॅमच्या. आणि या नदी दहागाववरनं गाव म्हणून त्या गावाला जॉईंट होतं. इकडे पण भारी वाटतंय, मस्त वाटतं पावसात. मला आहे ना फक्त तुमच्याकडे आहे ना गेल्या वर्षी माझ्या जेव्हा पहिल्यांदा होतं ना, इतकं भारी वाटत होतं ना. आणि यावर आणि बाकीचे दिवस तुमच्या इकडे कंटाळले. हां, हे तर भारी वाटतं. त्या मागच्या वर्षी आम्ही कचरा टाकायला गेलेलो, तिथे पुढे फोटो वगैरे काढलेला आणि पाठीमागं असं डोंगर वगैरे होतं ना, मस्त वाटत होतं. पावसाच्या ठिकाणी का हो? मुद्दाम म्हणजे तुम्ही घाबरता पाण्याला, मी नाही घाबरत. मला तर जायचंय पाण्यात, कुठंच नाही. जीन्स बांधतात काय? मला वाटलं ते
कपडे धुतात ते काय बोलतात त्याला, हा वाला रस्ता काय. तो पण रस्ता आहे छान, हा थोडा लांब आहे. इकडं काय अशी कमी आहे मग. नदी आहे ती, पाणी जात राहतं. माझ्या मामा त्यांच्याकडं पण असंच भारी वाटतं, एकदा जाऊ. ती नदी पण भारी वाटते. पावसाळ्यात 4 व्हीलरमध्ये फिरण्याऐवजी बाईकवरती फिरण्यातच मजा आहे का. बघा ना कसला भारी ना. पेट्रोल खर्च करून तुला घेऊन चालू. हो ना. आता रात्री तर येऊ शकत नाही माणूस. आई लोक कशी येतात ना. माझी तर आताच करतली बघा काय. इकडं म्हणजे हेच नाही ना, फक्त हेच आहेत ना, हे झाडीच आहेत. नंतर गाव येते करेल बाबा. बघा काहीच कसा रस्ता आहे. छान वाटेल हिरवगार. बारू डॅमला जाताना पण असंच हिरवगार आहे, पण आम्ही उन्हाळा गेलेलो ना त्याच्यामुळे ते नाही झालं. पण नेक्स्ट टाइम आता जेव्हा सुट्टी घ्याल नाही ओव्हरफ्लो होईल ना बारू डॅम 100% भरेल, तेव्हा मग तुम्हाला दाखवायला नाही. जेव्हा ते दरवाजे ओपन होतील ना हो, दरवाजे open तेव्हा होतील, जाऊ तेव्हा आपण. जाऊ. पाणी बघायला मजा येईल तेव्हा. है ना? बघा गाईस किती खेडेगावात दिले मला. म्हणजे हा नाही आमचं गाव, आमचं गाव बाजूला आहे ना. बाबा मम्मीने बघितला हा व्हिडिओ, तर मम्मी बोले बाबा कुठे गेलती एवढं जंगलात. मी सांगन बोरा पकडाला कंटिन्यू तोडाला. कोणतं मंदिर आहे पण मस्त दिसत नाही आहे ते. शिव मंदिराचं जायचं रस्ता आहे का. काही चाललोय आता आम्ही मावशीच्या घरी. पोचूच किती वेळ आहे हो अजून आपल्याला पोचायला. 5 मिनिटं. 5 मिनिटं. 5 ते 10 मिनिटं लागतात. 5 ते 10 मिनिटं आहेत बाकी अजून. आणि बघा मावशीच्या घरी जाण्याची एंट्री कशी आहे, भारी आहे ना. तुम्ही पण या एक दिवशी, भारी वाटतं. ऑप्शन रिक्षा स्टँड वगैरे पण नाही. आणि एवढं कोण इकडे जात नाही ना, जे पण जातात त्यांच्या गाड्या वगैरे आहेत. गाड्या आहेत. चढण बघ तरी आता कमी केली. आपली काय नाही ते तो आपण निळजावरून ती चढण कसली भयानक वाटते. आता तरी कमी वाटते. आपली चालत खूप चढण होती आपलीकडची ना. ही पण का ही काहीच नाही. आपल्याकडची खूप मोठी आहे हो. असं डायरेक्ट असं म्हणजे असं डोळ्याच्या पिंगळ्यासारखे होतात. आता आपण नेहमी येतो म्हणून काय वाटत नाही. मला स्टार्टिंगला भीती वाटायची. स्टार्टिंगला त्रास वाटायचं ना, कधी निघून जाईल कधी जाईल. अच्छा म्हणजे हा डोंगर होता काय. छोट्या छोट्या ते फोडून रस्ता केलाय. वरती होता रस्ता. अरे बापरे, म्हणजे बरंच मोठं होतं ना. जागेत होती आता जरा कमी केलंय. आता आपण पोहोचणार. मला असं वाटलं
तुम्ही बोलता चल लवकर नाही उशीर होईल, मला वाटलं खूप लांब असेल. आहे जवळच आहे पण तो दिसतोय तो गाव आहे का तिकडं? हो, तिकडे गाव आहे आपल्याला, तिकडे त्याच साईडला जायचं. त्याच साईडला जायचं आहे का? पण इथं पावसाळी भारी वाटत असेल कारण हा हिरवा हिरवा झालाय ना. उन्हाळी पण हिरवायला असतात थोडीफार असते काय? चलो हम लोग जाते हैं मौसी के घर. क्या बोलती है मौसी? त्यांना तर माहितीच नाही, त्या बोलती फोन करायचा ना. ते पण आहे. हा बघा कोंबडा झाले 4 वाजले. काय 1 तास कुठे 3ला कम्प्लीट थोडे ना आपण निघालोय. काय पेट्रोल पण भरला.